जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या स्पर्धेसाठी आणि या मास साठी सेमीफायनल क्रमांक 1 पाहायला मिळाली आहे, जिथे हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं सायलेन्स करा आता. एखादा चला बाजूलाच टीव्ही कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच्या असलेले सर्व खेळाडू बाजूला निघतील. लेट्स प्ले, हियर वी गो. गोलंदाज निघालाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. पहिलाच बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय, एरियल रूट. चेंडू सीमारेषे पार ठोकलाय. सुशांत शिंदे ब्रँडेड षटकार, साधावा. मास्टर पहा मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाजीसाठी सुशांत शिंदे. यावेळी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेले सचिन मोहिते यांच्या अगेन्स्ट राऊंड द विकेटने. हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का नाही. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर घेतली आहे, दुसरी धावेसाठी प्रयत्न होणार नाहीयेत. हा थरार आपल्याला रंगवताना पाहायला मिळालाय. असं म्हटलं जातं ना, अरे काहींवरती लक्ष ठेवले पाहिजे, काहींवरती लक्ष ठेवले पाहिजे तर काहींना लक्षात ठेवले पाहिजे. काहींनी लक्षही केले पाहिजे तर काहींना दुर्लक्ष देखील केले पाहिजे, तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. लक्षात ठेवण्यासारखा खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. गोलंदाज निघालाय सचिन मोहिते. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून राऊंड द विकेटने अभि चोरट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल, एक महत्वाचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. हा क्रिकेटचा थरार. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. अफाट अशा मैदानी आलेले हे तमाम प्रेक्षक, या तमाम प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आहे. या थरारामध्ये मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल चिकणे, नक्की चर्चा होईल. पुढचा बॉल हो यावेळी उडवलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सांगितलंय तालीमे दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. ठोकलाय आणखी एक क्रॅकिंग चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहा यावेळी सचिन मोहिते यांच्या वरती चर्चा रंगवली गेली. अटॅक केला गेला. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. हो यावेळी कमबॅक केला गेलाय. तत्पूर्वी पहा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन दादा वरखडे आणि 3 चेंडू 3 चौकार वसंतदादा शिंदे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक साठी संदीप दादा निंबाळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर. पहा असं म्हटलं जातं ना की मैदानाच्या आतमध्ये खेळ असा दाखवा, जिंकता आलं नाही ना तरी आपली छाप सोडता आली पाहिजे. छाप सोडेल का. निघालाय हो यावेळी बॅकफूट वरती गेले. पंच केलाय, कमालीचा पंच. बॅकफूट पंच. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. मिळतील धावा 4. येतोय चौकार. निश्चित एक चांगला फटका आलेला आहे आणि त्याचबरोबर धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 धावा. या अगोदर आपण एक प्रेक्षणीय सामना पाहिला होता की मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आपल्या पश्चिम भागातल्या पोलिसांचा उल्लेख केला ना किंवा वाईतल्या, त्याचबरोबर समीर गाडवे बोपर्डी यांचाही उल्लेख आपल्याला करायला हवा. मैदानाच्या आतमध्ये वळूया. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच जो मागच्या मॅचचा राहिलेला आहे राहुल चिकणे, कृष्णदेव तुपे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक त्यांना दिलं जाईल. या ठिकाणी मुंबई पोलीस काही बाईट देत आहेत. सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय.
आज या ठिकाणी सन्मान्य आमचे मित्र पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून रोज धकाधकीचं जीवन जगणाऱ्या आमच्या रोजच्या संघर्षाच्या जीवनाला रोजच्या आज मनोरंजनाची कुठेतरी जालर पंकजदादांच्या रूपाने आज आम्हाला इथं मिळाली, त्याबद्दल आमच्या छत्रपतींचे शिलेदार या संघाकडून व मुंबई पोलीस आज प्रत्येक घटकातले माझ्याबरोबर सहकारी आहेत. आज वेगवेगळ्या घटकात काम करत असताना क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला कुठेतरी आज नवीन ऊर्जा आणि नवीन प्रेरणा आम्हाला पंकजदादांच्या माध्यमातून मिळाली. संपूर्ण तालुक्यासाठी सतत युवकांसाठी त्यांचं चालूच असतं क्रिकेटची धडपड येते, पण आज जो पोलीसवाल्यांचा आमचा सन्मान केला तो कायम आमच्या स्मरणार्थ म्हणजे 58 वर्ष सर्व्हिसमध्ये एवढा चांगला छान आमचा दिलेला आम्हाला सन्मान दिलेला आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या कायम मनात राहील. त्यासाठी आमच्या मुंबई पोलीस व आमचे छत्रपती शिलेदार या संघाकडून त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. पंकजदादा वाडकर, पहा असं म्हटलं आता ना की सोबतीने साथ, सोबतीची साथ देऊ, अंधार देखील दूर करू मैदानाच्या आतमध्ये. पंकजदादा वाडकर असं म्हटलं आता ना, अरे मैत्री मी अटळ ठेवतो, शत्रूलाही जवळ ठेवतो, डाव पेच मला कधी जमलेच नाही, कारण की मार्ग मी सरळ ठेवतो. सरळ मार्गाने चाललेला आमचा एक लाडका व्यक्तिमत्व पंकज दादा वाडकर. मैदानाच्या आतमध्ये पहा, त्याचबरोबर 3 चेंडू 3 षटकार. तोरणा हॉटेलचे सर्वा अविनाशजी पवार यांकडून रोख रक्कम 5000 रुपये ATM उघडलंय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, पंचाकडे दाद मागितली गेली. एक इथे विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द पवेलियन. ठिकाणी कृष्णाजी तुपे साहेबांच्या शुभ हस्ते नामांकित केलं जात आहे, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. पहा, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना 3 षटकांचा हा खेळ आहे. वैभव वाडकर मैदानाच्या आतमध्ये, चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. आपल्याला बॅड लाईटचा इम्पॅक्ट समोरच्या टीमला द्यायचा नाहीये, याची देखील नोंद घ्या. एक क्रुशल मोमेंट या मॅच मध्ये. स्कोर कार्डकडे आपण जर नजर वळवली ना तर धाव संख्या 24 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये 1 विकेट मिळवलाय. चला थोडंसं स्पीडअप घ्या. डोंगराच्या आड सूर्याने छावणी टाकलेली आहे. सोनेरी किरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पडताना पाहायला मिळतील. निलेश सर, ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाले, कशा पद्धतीने या सोहळ्याचा आपण थाट पाहिलाय, चर्चा रंगवली गेली आहे. प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करतायत. हीच पोचपावती आहे. एखाद्या स्पर्धेची पोचपावती काय असेल तर संतोष सर प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांनी तोबा गर्दी केलेली आहे. नक्कीच प्रेक्षकांची गर्दी. गोलंदाज निघालेले आहेत. हो, यावेळी उडवलाय, सांगितलंय. हो, विचार केले मी मग्न तुझे, अरे विचार केले मी मग्न तुझे, आयुष्य झाले रुग्ण तुझे, येण्यास लागला वेळ तुला, वेळेत लग्न लावले तुझे. लावलंय लग्न, ठोकलाय षटकार, 6 धावा. निलेश भोसले यांच्यावरती चढवलाय निलेश भोसले यांनी चढवलाय प्रहार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. बावधनचा पट्ट्या आता आक्रमक होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि स्वतः संघ मालक हा बॉल फेकून देत आहेत 6 धावांसाठी. गोलंदाज सय्यार या षटकामध्ये वैभव वाडकर. याही वेळी ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय. काय घडलंय मैदानाच्या, बम्बलिंग झालंय. तदनंतर मात्र 1 धाव, दुहेरी धाव कंप्लीट केली निलेश सर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावरती 32 धावा, 1 गडी बाद. सेमी फायनलचा थरार आहे. जो संघ जिंकेल ना तो रायरेश्वर 11 सोबत या स्पर्धेची फायनल खेळ. वैभव वाडकर तयार. संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, विकेटचं पतन होता होता राहिले, चूक झालीये मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र डोक्यावरती हात निलेश सर. निश्चित या प्रकारच्या कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे, कारण या अगोदर देखील आपण पाहिलं होतं की कॅचेस सुटल्या होत्या आणि अमोल कदम यांनी बहरदार खेळ केला होता. इथे पहा सोप्पा झेल होता, हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल सिरावू शकला नाही आणि सचिन मोहिते होते नामवंत खेळाडू. हे क्रिकेट आहे, चांगल्या खेळाडूकडून एक सोप्पा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट आणि त्यांच्या हातातून निसटला झेल, मिळालं जीवनदान. पहा, असं म्हटलं तर ना, एक खेळ बडा ही प्यारा है. हा फार सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेला आहे.
वैभव वाडकर. हो यावेळी पहा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फ्री माइंडेड शॉट, मैदानाच्या आतमध्ये अगोदरच ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज अभि चोरड यांनी सर. मन बनवलं होतं की बैठा फटका खेळायचा आहे आणि या अगोदर देखील बैठे फटके त्यांनी अनेक वेळा खेळलेले आहेत, परंतु यावेळेला यश नाहीये. धावसंख्या आहे धावफलकावर 30 धावा 1 गडी बाद. पुन्हा या बॉलची क्रिया आपण पाहूया. एक चांगला बॉल होता वैभव वाडकर यांचा, यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही, परंतु फलंदाजाला प्रभावित करून जाणारा हा बॉल होता. ताकास्तूर लावू दिला नाही अभि चोरट यांच्या आणि आला तो डॉट बॉल. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या पाठीमागे स्कोर कार्ड जे आहे ना ते आपण जर पाहिलं ना निलेश सर तर 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि एक फलंदाज बाद देखील झालाय. म्हटलं आता शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, टार्गेट सेट करणारं षटक कोण घेऊन येईल याची चर्चा रंगवली गेली आहे. प्रतीक महांगडे मैदानाच्या आतमध्ये 2 संघनायक आपण पाहिलं, जिथे एका बाजूला काळभैरवनाथ बावधन तर दुसऱ्या बाजूला अनिल स्मृती, संघाचे संघमालक निलेश भोसले तर दुसऱ्या बाजूला बाबूनाना शिर्के आणि अमित महांगडे गोलंदाज निघालेत. यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, नो मास लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय, तिथून मात्र अंकित केली गेली आहे ती धाव 1. या एका धावेने धावसंख्या वाढली आहे सर. या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता नव्हती. बॉल थोडा वेळ हवेत उभा राहिला होता, क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने धावत गेले, परंतु बॉलच्या खाली जाऊन पोहोचू शकले नाही. जमेची बाजू कोणती आहे तर जीवनदान मिळतं, 1 धाव पूर्ण होते आणि अभि चोरट कोंडवली स्ट्रायकर एंडला आलेले आहेत. नक्कीच अभि चोरट यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. यावेळी पहा आणखी एक उत्तुंग फटका, चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार. अभि चोरट गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून निघतील प्रतीक महांगडे, अभि साडी. हो यावेळी पहा स्लॉट मध्ये लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या सरळ दस्थानामध्ये विकेटचं पतन, एक ब्रेक थ्रू, आणखी एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. नाही आणि फलंदाज माघारी चाललाय. अभि चोरट कोंडवली परतीच्या दिशेला. चला धन्यवाद. घुमतोय सर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पंकजदादा वाडकर आणि जननायक आमदार मकरंदाबा पाटील आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री शशिकांतजी शिंदे आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं त्यांचा फ्लॅग जो अवकाशामध्ये सोडला गेला. आकाशामध्ये भिनलेली ही स्पर्धा WPL मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाचा षटक हाताळत असताना प्रतीक महांगडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सुनील वाडकर. हो यावेळी मिस टाइम आहे, फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला जाईल, 1 धाव अंकित केली गेली आहे. धावसंख्येकडे नजर वळवली, धावसंख्या एक जबरदस्त असा आकडा पाहायला मिळाला, 39 या आकड्यावरती निलेश सर. धावसंख्या निश्चित चांगली आहे, परंतु काही उर्वरित बॉलमध्ये आणखीन धावा आल्या ना तर निश्चित 50 पर्यंत हा संघ जाऊ शकतो ही आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो. परंतु एका बाजूला अनिल स्मृतीला चांगली गोलंदाजी करावी लागेल, पंचायतच्या आतमध्ये कसं थांबवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. हो यावेळी या फलंदाजाने सांगितलं ये खेल है मेरे दोस्त, देख जैसे ही मेरा हात पकड़ेगा ना वैसे ही रफ्तार पकड़ लेगा. रफ्तार पकडली आहे, चेंडू सीमारेषे पार ठोकलाय, आणखी एक क्रॅकिंग षटकार. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि काय बॉल फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सारसोळेच्या मैदानावरती आपण पाहिलं होतं की बॅटिंगसाठी ते आले होते आणि सर्वाधिक मोठा षटकार बिल्डिंग वरती जर कोणी मारला होता ना तर निलेश भोसले बावधन यांच्या नावाची दखल घ्यावी लागेल. नक्कीच निलेश भोसले एक आक्रमक फलंदाज पाहायला मिळालेत. हो यावेळी मिस टाइम आहे, काय घडलंय, नॉन स्ट्राइक एंड वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. पहा इथे आतापर्यंत आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपलाय. चला लगेचच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे ती आतापर्यंत 45.
46 लगावली गेली, म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला 47 बनवायचे. माफ करा, पहा 45 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि 46 हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. चला चला थोडंसं स्पीडअप घेऊया आणि जे टीव्ही स्क्रीनच्या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे खेळाडू उभे आहेत, प्रेक्षक उभे आहेत, त्यांनी थोडंसं बाईकच्या त्या साईडला जायचं आहे. संपूर्ण टीम आपल्याला निवेदन करते आहे. चला आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा एक मखमली आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मी निवेदन करेन या दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा संतोषजी देसाई यांच्या इनिंग समेत आपण निलेशजी मर्डेकर यांच्या समेत ही मॅच लढवूया. संतोष सर या. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होता, अगदी शैलेशजी जाधव सरांचा आवाज ऐकत होता. इथून पुढे आपण निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकणार आहोत. सत्र क्रमांक 2 मध्ये जाऊया, जिथे मात्र सेमी फायनलचा थरार तुम्ही पाहताय. काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. सचिन दादा वरखडे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लालू शेठ यांच्या वतीने षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वसंतदादा शिंदे यांच्या वतीने KSKचे सल्लागार आहेत, त्यांच्या वतीने लागोपाठच्या 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. पारितोषिकांची उधळण झालेली आहे. मॅचला होईल सुरुवात. घमासान युद्ध सेमी फायनलचं रंगतंय. रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओहोटी अभेद्य फळी भेदणारी विवरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा सेमी फायनलचा थरार. अविनाश दादा पवार यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000चं कॅश प्राइज आहे. तोरणा हॉटेल यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकार जर फलंदाजांनी मारले तर 5,000 रुपयाचा पुरस्कार आहे. अविनाश दादा पवार यांच्या वतीने मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल, त्याच्यावरती केलेलं आक्रमण, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. दुसरीचा केलाय तो प्रयत्न होतोय यशस्वी. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. नक्कीच अतिशय सुंदर स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला, जिथे एक अनथोडक पोझिशन पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र क्रिएटिव्ह शॉट पाहायला मिळाला जो लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल झाला. तिथे बॅकअप मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या निलेश सर. योगेश नाईलकर बापू जांभळीचे आहेत तर विशाल पिसाळ बावधनचे तर प्रशांत वाडकर चिखली असा रंगणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. बनवायचे आहे 46 धावा, बनलेल्या आहेत आता 2. प्रशांत वाडकर चिखलीचे वेगवान गोलंदाज. षटक क्रमांक 1. यावेळेला मन बनवलं होतं की उजव्या स्टीच्या बाहेर यायचंय, मोठा फटका खेळायचा आहे, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. स्ट्रायकर एंडला योगेश नाईलकर बापू आहेत. येतोय तो डॉट. नक्कीच पाहायला मिळालं, जिथे ऑब्स्टिक वरती शफल झाले होते तदनंतर मात्र प्री माइंडेड शॉट खेळला आणि तिथे मात्र गोलंदाजाने व्हेरिएशन केलं. शेवटच्या क्षणी आहे ना बॉलवरती रोल फिंगर केले. डॉट बॉल आलाय. अनिश्चित प्रशांत वाडकर कमबॅक करतायत. पुढील बॉल, बॉल क्रमांक 3. खोलवर टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक 2 धावतायत. शर्यत लागली आणि बॉल सीमारेषा तोडतोय. तलवारीच्या धारेने येतोय पहिला चौकार बापू नाईलकर जांभळी यांच्या बॅटमधून. नक्कीच खोलवर पद्धतीचा टप्पा पाहायला मिळाला. तदनंतर मात्र आपल्याला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, अतिशय जबरदस्त फ्लिक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने 30 यार्ड सर्कल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले. निश्चित प्रशांत वाडकर म्हटलं ना की गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली, गोलंदाजीमध्ये एक चांगली धार आहे, त्याचबरोबर आहे वेग त्यांच्या सोबतीला. वेगावरती स्वार होऊन त्यांना बॉल टाकावे लागतील. प्रशांत वाडकर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट.
अंगावरती येणारा बॉल वळवला, क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, थोडीशी गडबड, बॅकअप दिलंय बॉलला, एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये होतोय आणि 2 धावा यशस्वी पूर्ण. नक्कीच आयुष्यामध्ये बॅकअप देणं फार गरजेचं आहे, नाही तर पाकअप होण्यासाठी वेळ लागत नाही. आपण पाहिलं ना, एक अनऑर्थोडॉक्स पोझिशन पाहायला मिळाली जिथे फ्लिक करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळून काढला ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेटमध्ये चुकी झाली, डीप मधून प्रोटेक्शन आलं, 2 धावा नक्कीच अंकित केल्या निलेश सर. फ्लिकचा फटका म्हणलं ना की क्रिकेट विश्वाला जर पहिल्यांदा कोणी दाखवला ना तर रणजित सिंह यांच्या नावाची दखल घ्यावी लागते, ज्यांच्या नावाने आपण रणजी क्रिकेट खेळतो. आणि मुंबई टीमने 42 वेळा रणजी कप पटकवलेला आहे. धावफलकावरती धावा आहे तब्बल 8-0 गडी बाद. नक्कीच रणजित सिंग यांची आपण चर्चा केली निलेश सर, आणि ते भारतासाठी कधीही खेळले नाहीत, ते इंग्लंडसाठी खेळले होते. हा देखील एक इतिहास आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा एक कॅच मिळवले जिथे बॉलचा टॉपेज लागला आणि तदनंतर मात्र लेग स्लिपमध्ये अतिशय सुंदर झेल घेताना पाहायला मिळाले. पहा अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज आणि तदनंतर लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होते ना त्यांनी अतिशय जबरदस्त चपळाई दाखवली आणि विकेट मिळवलाय. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये ओमकार वाडकर तिथे कॅच घेताना आपल्याला पाहायला मिळाले निलेश सर. तर निश्चित विकेटचं पतन झालेलं आहे आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये असताना प्रशांत वाडकर यांनी टीमला मिळवून दिले विकेट. पुढचा बॉल अंगावरती येणारा बॉल खेळलाय सी कॉर्नरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलचा पाठमोरा करतील, 3 अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावसंख्येमध्ये बदल. नक्कीच गोलंदाजांनी अतिशय चतुराई वापरली या ठिकाणी. पहा संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना चेंडू आहेत ना ते गुड लेंथ वरती स्पॉट करतात आणि तिथून मात्र शरीराचे वेध हे सातत्याने त्यांनी या ओव्हरमध्ये असलेलं अस्त्र पाहायला मिळालंय निलेश सर. लेन बॉल त्यांनी वेगाने उसळवले, ही खासियत होती प्रशांत वाडकर यांची. धावफलकावरती आहे 10 धावा 1 गडी बाद, 12 बॉल आणि बनवायचे आहे 36 धावा. चला घाई करा, तुमच्यातूनच कोणाला तरी फायनल खेळायचे आहे मित्रांनो, घाई करा. पहा लाईट्स ऑन झालेले आहेत, त्यामुळे विनंती आहे की तुम्हाला अंधुक प्रकाशामध्ये तो सामना खेळावा लागेल. मैदानावरती अंधाराचं साम्राज्य वाढतंय, त्यासाठी विनंती आपण घाई करा. चला थोडंसं स्पीडअप घ्या, गोलंदाज आपल्याला देखील निवेदन आहे. सर 12 बॉल 36चं समीकरण आलेलं आहे. कशा पद्धतीने या मॅचकडे 18 रन पर ओव्हर पाहायला मिळतील. क्षमता आहे बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं ना तर प्रतीक महांगडे बंटी जे पसरणीचे आहेत, विशाल पिसाळ बावधन या अगोदर देखील आपण त्यांचा खेळ पाहिला, अडकलेली मॅच त्यांनी बाहेर काढून दिली. परंतु निलेश भोसले यांनी देखील पाठीमागच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॉलिंग केली आणि त्यांनी देखील आपल्या संघाला सामन्यामध्ये आणलं होतं. नक्कीच थोडंसं स्पीडअप घ्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निलेश भोसले यांचा खेळ आजच्या दिवसामध्ये फार प्रभावित करणारा ठरलेला आहे. एक गोष्ट त्यांच्याबद्दल जर सांगायची झाली ना तर एक वेळ अशी होती की ते इकडे 12वा येऊन थांबले होते, म्हणजे क्षमता असताना देखील ते बाहेर थांबले होते की आपल्या संघातल्या प्रत्येक खेळाडूला खेळायला मैदानाच्या आतमध्ये मिळावं, यासाठी मी त्यांना दाद देईन. व्हाईट बॉल आलाय. नक्कीच सर व्हाईट बॉल येतोय. पहा असं म्हटलं जातं ना की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाहीये, हव्याशा वाटणाऱ्या गोष्टींना डाउनलोड करता येत नाही आणि नकोशा वाटणाऱ्या गोष्टींना मात्र डिलीटही करता येत नाहीये. हा चित्रपट आहे ना त्या रील प्रमाणे नाही जो पुन्हा एकदा लागणार आहे. म्हणून आयुष्य फार सुंदर पद्धतीने जगा, एन्जॉय करा, या वाई प्रीमियर लीगचा थरार पाहत रहा. पुढचा बॉल हो यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिला गेलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे आणि हा मोठा धक्का आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना अनिल स्मृती टीमला लागलाय धक्का. विशाल पिसाळ बावधन माघारी. नक्कीच चला थोडंसं स्पीडअप घ्या, येणारे फलंदाज मैदानाचा ताबा लवकर घ्यायचा आहे, थोडंसं स्पीडअपने जा. चला जाणारे खेळाडू लगेचच जातील, मात्र येणारे खेळाडू त्याच्यापेक्षा दुपटीने मैदानाच्या आतमध्ये येतील. थोडासा वेग घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जे इन ॲट नंबर 4 वरती येतील. नाव आहे सचिन मोहिते. सर सचिन मोहिते आयकॉनिक खेळाडू, अशी सिच्युएशन तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. आज सज्ज होतील जे नाव प्रूफ करायचं आहे. आयकॉन म्हणून काय घेतलंय? व्याहाळीच्या खेळाडूकडे क्षमता आहे. सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. रायरेश्वर कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, तुमचा टॉस लगेच केला जाईल. रायरेश्वर कॅप्टन व्यासपीठावरती डायरेक्ट या, ही विनंती आहे. धावसंख्या आहे आता 11 बॉल 35 बनवायचे आहेत. बॉलर तयार निलेश भोसले बावधन. यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलवरती झडप घालतील, बॉलची फेकी केली जाईल. सिंगलचा प्रयत्न दुहेरीचा होईल का? नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय.
चला इथे लगेचच थर्ड अंपायर कडे व्ह्यू गेलाय. या सिडीज नो बॉल आहे. चला नो बॉल आहे. स्पीडअपने खेळा. नो बॉल आहे. वेस्ट हाईट आहे आपल्याला पाहायला मिळाली आहे. निलेश सर कशा पद्धतीने पाहताय? अतिशय उसळी घेणारा बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न राहिला होता निलेश भोसले यांचा. निश्चित काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही आणि इथे खराब बॉल टाकून बसलेले आहे. चला बावधन 11 आपण मित्रांनो वेळ घेऊ नका. पंचांचा जो काही निर्णय आहे ना त्याचा सन्मान करा. चला 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. म्हणजे आता 11 समीकरण आहे. 11 बॉल असतील. मात्र हा बॉल असेल तो फ्री हिटचा असेल. नो बॉल आहे सर. आम्ही कॉल दिलेला आहे. इथून भीमरचा नो बॉल आलेला आहे. निश्चित आपण हाईट पाहूया या बॉलची किती आहे. चला तिसरे पंच. चला नो बॉल आहे. इथे दिला गेलाय. चला नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल असेल निलेश सर. वेस्ट हाईट आहे. खूपच जास्त वरती पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल म्हणजे एक संधी आहे निलेश सर. हा इथे डॉट बॉल येतोय निलेश सर. मात्र पंच सांगतायत पहा इथे आणखी फ्री हिट ऑन आहे. व्हाईट बॉल आहे या मॅच मध्ये. चर्चा रंगली आहे. 11 बॉल 32 ची मॅच. दोन्ही संघांसाठी हा सामना जिवंत आहे. डू ऑर डाय, करो अथवा मरो. जिंकलो तरच फायनलचा सामना खेळायला मिळेल, अन्यथा तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. नक्कीच स्पर्धा अतिशय सन्मानाची आहे, अभिमानाची आहे. वाई प्रीमियर लीग या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येक खेळाडूला अनेक वर्ष राहिली आहे. जिथे पंकजदा वाडकर यांचं नाव सातत्याने पुढे घेतलं जातंय. चला प्रत्येक क्षणी आपण आक्षेप घेऊ नका. थोडंसं स्पीडअप घ्या निलेश सर. चला थोडंसं स्पीडअप घ्या. एक क्रुशियल मोमेंट आहे या मॅच मध्ये जिथे येणारे बॉल असतील 11 आणि बनवायचे आहेत 32 बनवायचे आहेत. याही वेळी ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने चाललाय सर. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू चाललाय. त्या ठिकाणी फील्ड केला गेलाय. 2 धावा कंप्लीट होतील. अनिश्चित आता चांगले बॉल टाकायला सुरुवात केलेली आहे निलेश भोसले बावधन यांनी. आणि समीकरण बदलते आपण चर्चा केली होती की अगोदर ते 12वे देखील खेळाडू होते. त्याचबरोबर राजीव शेठ शिर्के यांच्याही नावाचा उल्लेख करावा लागेल. ते संघ मालक असताना देखील 12व्या खेळाडूचं काम त्यांनी केलं. हे असे 2 संघ मालक होते ना जे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसले होते. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत. यासाठी आपल्याला त्यांना दाद द्यावी लागेल. नक्कीच तुमच्या कामाची सलामी ही नेहमीच घेतली जाते. मात्र इथे पहा निलेश. हो यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. ही कमालीची गोलंदाजी राहिली या पठ्ठ्याची. मैदानाच्या आतमध्ये त्याने शाडू ठोकलाय आणि तो मात्र शंखनाद मैदानाच्या आतमध्ये करतोय. तो तालात करतोय. वा काय परफॉर्मन्स दिलाय निलेश भोसले. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. निश्चित मोठा धक्का लागलेला आहे. प्रतीक महांगडे अर्थात बंटी पसरणीचे खेळाडू आउट होऊन माघारी जातील. एक चांगला झेल एस्टनच्या पाठीमागे पकडलेला आहे आणि हा मोठा धक्का असू शकतो अनिल स्मृती टीमला. हा संघ थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे, परंतु याच अडचणीतून मार्ग या अनिल स्मृती टीमला काढावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत वैभव वाडकर, ज्यांच्याकडे क्षमता आहे, चांगली बॅटिंग. हॅलो त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालेलं आहे श्री नारायणदादा वाडकर यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती आहे की आपण स्थानपन्न या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. आदरणीय श्री नारायणदादा वाडकर यांचं आपण स्वागत करूया. सचिन मोहिते देखील माघारी आलेले आहेत
आता अडचणी आल्यात ना त्या चारी बाजूने आलेल्या आहेत आणि या अडचणीतून मार्ग अनिल स्मृती या टीमला काढावा लागेल. विजयाच्या वाटा शोधाव्या लागतील. 8 बॉल 30 ची मॅच. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पहा आपण काऊ कॉर्नर रिजन मधून थोडेसे येतील. तदनंतर मात्र फेकी केली जाते. रॉकेट थ्रो पाहायला मिळेल का? यस, इट इज. पंचांकडे दाद आणि रन आउटची संधी मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. एक शॉट आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. चला रायरेश्वर टीम कॅप्टन पाठवा. टीम रायरेश्वर 11 आपल्याला लगेच टॉस करायचा आहे याची नोंद आपण घ्या. कॅप्टन व्यासपीठावरती तुम्ही असायला हवं. रायरेश्वर 11 कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या, ही पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे. आता 7 बॉल 30 धावांची गरज आहे. आता एका फलंदाजाला रिंकू सिंग बनावं लागेल. 7 बॉल 30 ची गरज. नक्कीच मोठे प्रहार करावे लागतील आणि मॅच मध्ये अजूनही संपलेली नाहीये सर. 7 बॉल 30, इट्स पॉसिबल. यस इट इज. रिंकू सिंगने ते करून दाखवलं होतं, परंतु इकडे आता करून दाखवतील का? रिंकू सिंगचा आपण नेहमी उल्लेख केला की खडतर प्रवास राहिला होता आणि 5 बॉल मध्ये त्यांनी 30 केल्या होत्या, परंतु इकडे 7 बॉल 30 हवे आहेत म्हणजे 2 बॉल अधिकचे आहेत. आपण रिंकू सिंगचा प्रवास जर पाहिला ना तर फार खडतर होता. त्यांचे वडील गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम करतात आणि पहा अशा खडतर परिस्थितीमधून रिंकू सिंग क्रिकेटमध्ये प्रसिद्ध झाले. आज टीम इंडिया खेळत आहेत. नक्कीच पहा यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस आणि हे ताकद राहिली आहे निलेशजी भोसले यांच्या गोलंदाजीमध्ये सर. आता 6 बॉल 30 धावांची गरज आहे. 6 बॉल 30 धावा 6 बॉल असं रंगलेलं हे गुणोत्तर. पहा प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे प्रीमियर लीग बघण्यासाठी. मैदानाच्या सर्कलला जर तुम्ही पाहिलं ना तर प्रेक्षक राजा ही स्पर्धा बघण्यासाठी आलेला आहे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. रसिक राजा प्रेक्षका तुझी क्रिकेटच्या स्पर्धेला अशीच दाद दे. त्यांचे स्वागत करणं तितकंच महत्वाचं आहे. एखाद्या स्पर्धेची पोचपावती म्हणजे क्रीडाप्रेमी. अंतिम षटक 6 बॉल 30 चा थरार. आता आलाय तो डॉट. आता शेवटचे 5 बॉल 30 धावांची गरज. बॅटिंग मध्ये जर आपण पाहिलं ना वैभव वाडकर क्षमता आहे, करू शकतात आणि ते करावं लागेल. 5 बॉल 30 पुन्हा ही संधी नाहीये. उजव्या स्टीच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न. समोरच्या बाजूला खेळाडू बॉलच्या खाली. विकेटचं बटन. 4 बॉल 30 ची गरज. मॅच आता फसली आहे. मात्र जिथे 4 बॉल आणि 30 ची गरज. पहा बॉल जर आपण पाहिला ना तर थोडासा लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. त्याच्यावरती मात्र आक्रमण डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न राहिला होता फलंदाज वैभव यांचा. मात्र क्षेत्ररक्षक फार चपळ पाहायला मिळाले. अतिशय सोप्या गतीने त्यांनी तिथे कॅरी केला आणि तदनंतर मात्र एक महत्वाचा विकेट. पहा प्रेक्षक टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण मैदान टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाले आणि पंकजदादा वाडकर यांचीच ही खऱ्या अर्थाने यश मिळवलंय या स्पर्धेने हे सांगून जाणारी ही मॅच आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाले. संपूर्ण मैदान. पुढचा बॉल पहा यावेळी मात्र थोडंसं बाकफूटवरती गेले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. निलेश सर या मॅच मध्ये आता मात्र फिनिश झाली आहे मॅच असं म्हणावं लागेल का? निश्चित आता नशिबाच्या भरोश्यावरती हा सामना अनिल स्मृतीला ठेवावा लागेल. आतापर्यंत हा संघ प्रयत्नवादी होता, आता हा संघ नशीबवादी आहे. नक्की जिथे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं ना तर 41,441 म्हणजे एक वेगळा आकडा निलेश सर आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला रायरेश्वर संघनायक आपण लगेचच याही वेळी उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मधून येतील. आणखी एक फलंदाज बाद. चला थोडंसं स्पीडअप नाही या. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. चला रायरेश्वर 11 पुन्हा एकदा विनंती आहे. आपण या वेळ झालेला आहे किंवा अंधुक प्रकाशामुळे तुम्हाला खेळावं लागेल. आता 2 बॉल 1 बॉल 29 ची गरज आणि हा सामना इकडे जिंकलेला आहे काळ भैरवनाथ 11 बावधन संघाने. वाई प्रीमियर लीग ची फायनलची लढत भैरवनाथ 11 बावधन आणि रायरेश्वर 11. टीम काळ भैरवनाथ बावधन 11 संघ. आपण आपला कॅप्टन अगदी पळत या. मुख्य व्यासपीठावरती आम्ही टॉस करतोय. टीम श्री रायरेश्वर 11 आणि टीम काळ भैरवनाथ बावधन 11 हे 2 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलेत.
टेम्पटेशन हॉटेलचे सर्वेसर्वा अगदी आदरणीय राजू शेठ चोरट साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होतंय. त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत